खूप मोठा आणि आनंदाचा आहे। लाडक्या बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। लाडक्या बहिणींनो, तुम्ही ज्या क्षणाची गेल्या 2 महिन्यांपासून वाट पाहत होता तो क्षण अखेरकार आलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे। पण थांबा, फक्त 1500 रुपये नाही तर थेट 3000 रुपये खात्यामध्ये येत आहेत। आणि जर तुमच्या खात्यावरती फक्त 1500 रुपयेच आले असतील तर काळजी करू नका, फक्त आता व्हिडिओला लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणकोणत्या जिल्ह्यातील बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये जमा होत आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती अजून देखील पैसे जमा झाले नसतील तर अशा बहिणींनी काय केलं पाहिजे। तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बघायला मिळतील। सोबतच फक्त लाडकी बहीण योजनेचेच पैसे नव्हे तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून आता तुमच्या खात्यावरती गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा देखील हप्ता जमा होणार आहे। आणि गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणजेच की तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे। त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण की सरकार देखील बहिणींना आता खुश करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या अनुषंगाने आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। फक्त एका योजनाचे नाही तर 2 योजनांचे पैसे जमा होत आहेत। पहिली जी योजना आहे ती म्हणजेच की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 2 हप्त्यांचे किती तर 3000 रुपये आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता, अशा पद्धतीने आता रक्कम जमा होणार आहे। आणि कशा पद्धतीने पैसे मिळवायचे, कशा पद्धतीने 2 योजनांचा लाभ मिळवायचा, कशा पद्धतीने तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, सर्व काही माहिती बघायला मिळणार आहे। फक्त 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता लाडक्या बहिणींनो, सरकारने फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचा निधी देण्याचा या ठिकाणी म्हणजेच की निर्णय घेतलेला आहे। ज्या महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला होता तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता फेब्रुवारीचा हप्ता म्हणजेच की फेब्रुवारीचे 1500 रुपये आणि फक्त फेब्रुवारी महिन्याचाच हप्ता नव्हे तर आता मार्च महिन्याचे देखील 1500 रुपये जमा होणार आहेत। म्हणजेच की 2 हप्त्यांचे किती झाले 3000 रुपये। बघा, पुन्हा एकदा सांगत आहे, फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती किती हजार जमा होणार, कोणकोणत्या योजनांचे पैसे जमा होणार, तसेच किती हप्ते या ठिकाणी जमा होत आहेत, सर्व काही तुम्हाला समजणारच आहे। लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। बघा, पुन्हा एकदा सांगत आहे, तुमच्या खात्यावरती आता 2 योजनांचे पैसे जमा होणार। कोणत्या 2 योजनांचे पैसे तर पहिली जी योजना आहे ती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। लक्षात घ्या, पहिली योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे किती रुपये जमा होणार तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते जमा होणार। 2 हप्त्यांचे किती तर 3000 रुपये जमा होणार। आता कोणते 2 हप्ते तर फेब्रुवारी महिन्याचा 20वा आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता, अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे किती तर 3000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होतील। कोणत्या योजनाचे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार, हे तर तुम्हाला समजलं। त्यानंतर दुसरी जी योजना आहे ती आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। आता ही जी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे तर या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता जमा होणार। आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न असेल की आमच्या बँकेच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतात आणि आमच्या खात्यावरती मग अन्नपूर्णा योजनेचा 830 रुपयांचा हप्ता जमा होत नाही, मग आम्ही अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा। तर लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका, तुमच्या खात्यावरती अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता कसा जमा होणार आणि गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता मिळवण्याकरिता तुम्हाला कोणतं काम करावं लागणार हे मी तुम्हाला सांगणारच आहे। फक्त लक्षपूर्वक पाहत चला। आता लाडक्या बहिणींनो, बघा, 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार आहेत। कोणते 2 हप्ते तर लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते। आता लाडक्या बहिणींनो, सर्वात आधी आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भातील चर्चा करूयात। म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या 2 हप्त्यांचे 3000 रुपये तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, तसेच ज्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाला आहे अशा बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, ज्या बहिणींच्या खात्यावरती दोन्ही हप्ते जमा झाले नाहीत तर अशा बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता
नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे आपण या ठिकाणी सुरुवातीला बघूयात आणि त्यानंतर गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा हे देखील आपण पुढे बघणारच आहोत। आता लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, सरकारने जवळपास या ठिकाणी म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकार आता लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांना अपात्र करत आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे म्हणजेच की तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे याकरिता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला ई-KYC पूर्ण करावी लागणार आहे। बघा, ज्या बहिणींची ई-KYC पूर्ण झाली असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत आणि ज्या बहिणींकडून ई-KYC करताना चुका झाल्या होत्या तर अशा बहिणींनी ई-KYC मधील चुका दुरुस्त करून ई-KYC पूर्ण करावी। ई-KYC मधील चुका दुरुस्त करण्यासाठी 31 मार्च पर्यंत संधी आहे, हे लक्षात घ्या। आता पैसे तर जमा होत आहेत हे तर तुम्हाला समजलं असेल, परंतु कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार तर ज्या बहिणींची ई-KYC पूर्ण असेल, ज्या बहिणींचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, हे लक्षात घ्या। आता किती रुपये जमा होत आहेत तर लाडकी बहीण योजनेच्या 2 हप्त्यांचे 3000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आता बघा, एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। बघा, राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाचीच बातमी आहे। गेल्या 2 महिन्यांपासून लाडक्या बहिणी ज्या बातमीची प्रतीक्षा करत होत्या, अखेरकार ती बातमी समोर आली असून बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता लाडक्या बहिणींनो, सर्वात आधी तुमच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होत आहेत आणि राज्यातील बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असतील। आता ज्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा झाला असेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचा 21वा हप्ता जमा होणार आहे आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा झाला नसेल तर काळजी करू नका, येत्या 1 ते 2 तासांमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे पैसे जमा होतील, कारण की सध्या फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। बघा, पुन्हा एकदा सांगतो, राज्यातील साधारणतः 2 कोटींच्या आसपास बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे आणि फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने 277 कोटींचा निधी मंजूर केला होता। जेवढी रक्कम वितरित करायची होती तेवढी रक्कम सरकारने मंजूर केली आणि त्यानुसार बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। कोणता हप्ता जमा होत आहे तर फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा होत आहे। बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती 20वा हप्ता जमा झाला असेल आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती 20वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती येत्या 1 ते 2 तासांमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील। परंतु हप्त्याच्या लाभासाठी तुमची ई-KYC पूर्ण असणे आवश्यक आहे। तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे। जर तुमची ई-KYC पूर्ण असेल, आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरच पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आता बघा, फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली। बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती 20व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असतील। आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न असेल की फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होत आहेत, मग मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे 1500 रुपये कधी जमा होणार तर लाडक्या बहिणींनो, सध्या जर बघायला गेलं म्हणजेच की सोशल मीडियावरती किंवा तुम्ही यूट्यूबवरती बघतच असाल की बऱ्याच साऱ्या बातम्यांमध्ये असं सांगण्यामध्ये येत आहे की 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होत आहेत। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र जमा होत आहे। तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, फक्त सध्या म्हणजेच की सध्याचा जर विचार केला तर सध्या तरी फक्त लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचेच 1000 रुपये जमा होत आहेत। पुन्हा एकदा सांगतो, बघा, राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सध्या तरी फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होत आहेत। मग आता मार्च महिन्याचा हप्ता कधी जमा होणार तर लाडक्या बहिणींनो, सरकारने फक्त फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची घोषणा केली आहे, सरकारने मार्च महिन्याच्या हप्त्याची घोषणा केली नाही। आता सरकारने मार्च महिन्याच्या हप्त्याची घोषणा केली नसली तरी सूत्रांच्या माध्यमातून जी माहिती समोर आली आहे त्यानुसार आता मार्च महिन्याचा देखील
21वा हप्ता लवकरच जमा होणार आहे। आता मार्च महिना संपत आला आहे, त्यामुळे मार्च महिन्याचा देखील हप्ता जमा व्हायला पाहिजे। आता मार्च महिन्याचा जो 21वा हप्ता आहे हा साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये जमा होईल आणि एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता देखील या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्येच जमा होईल। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर बघा, एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 19 हप्ते जमा झाले। 19 हप्ता म्हणजेच की 19 हप्ते जमा झाल्यानंतर आता राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता वाटप करण्यास सुरुवात केली आहे। ज्या बहिणींची ई-KYC पूर्ण असेल, लक्षात घ्या, ज्या बहिणींची ई-KYC पूर्ण असेल, ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल, तर अशा बहिणींच्या खात्यावरती 20व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होत आहेत। आता सध्या फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता म्हणजेच की 20व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होत आहेत, हे तर तुम्हाला समजलं। त्यानंतर आता मार्च महिन्याचा 21वा हप्ता कधी जमा होणार, तर मार्च महिन्याचा 21वा हप्ता तसेच एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता या 2 महिन्यांचे हप्ते तुमच्या खात्यावरती एप्रिल महिन्यामध्ये जमा होतील। साधारणतः 15 तारखेपर्यंत मार्च महिन्याचा 21वा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता साधारणतः 15 एप्रिल पर्यंत जमा होण्याची शक्यता आहे। आणि सध्या तरी फक्त बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होत आहेत, हे लक्षात घ्या। आता समजलं असेल तुम्हाला कोणता हप्ता कधी जमा होणार। पुन्हा एकदा सांगतो, सध्या राज्यातील बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होत आहेत आणि मार्च महिन्याचा हप्ता तसेच एप्रिल महिन्याचा हप्ता हा एप्रिल महिन्याच्या साधारणतः 15 तारखेपर्यंत जमा होण्याची दाट शक्यता आहे, हे देखील तुम्हाला समजलं असेल। त्यानंतर आता गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू, तर लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। लाडक्या बहिणींनो, व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की एक आनंदाची बातमी आहे। तर बहिणींनो, वाढती महागाई पाहता सरकारने लाडक्या बहिणींना आता मोफत गॅस सिलेंडर देण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे। ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचा हप्ता मिळणार आहे। यासाठी तुम्हाला एक छोटासा अर्ज भरावा लागणार आहे। आता अर्ज कोणता, तर लक्षात घ्या, हा जो 830 रुपयांचा हप्ता मिळत आहे म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या महिलांच्या खात्यावरती 830 रुपयांचा हप्ता जमा केला जात असतो। आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबद्दल जर सांगायचं झालं तर बघा, महिलांच्या सक्षमीकरणासाठी, महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी या ठिकाणी सरकार अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवत असते आणि त्यापैकीच महत्त्वाची योजना लाडकी बहीण योजना आहे। तसेच दुसरी जी महत्त्वाची योजना आहे ती आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या महिलांच्या खात्यावरती गॅस सिलेंडरसाठी 830 रुपयांचा हप्ता जमा केला जातो आणि वर्षातून 3 हप्ते देण्यामध्ये येत असतात। आता प्रति हप्ता किती, तर 830 रुपये, एका वर्षामध्ये किती, तर 3 हप्ते, म्हणजेच की 830 830 आणि 830 यांची जर बेरीज केली तर किती होईल, तर साधारणतः बघा 2490 रुपये होईल। म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून एका पात्र लाभार्थ्याच्या खात्यावरती एका वर्षामध्ये 2490 रुपये जमा होईल। आता प्रति हप्ता म्हणजेच की गॅस सिलेंडरसाठी 830 रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होत असतो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून। आता प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ कसा घ्यायचा, तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरी जर गॅसचे कनेक्शन असेल आणि ते महिलेच्या नावावरती असेल तरच या ठिकाणी योजनेचा लाभ मिळतो। जर गॅसचे कनेक्शन पुरुषाच्या नावावरती असेल तर योजनेचा लाभ मिळणार नाही। आता कोणत्या महिलांना लाभ मिळणार, तर ज्या महिलाच्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल, तसेच ज्या महिलेच्या नावावरती गॅसचे कनेक्शन असेल तर अशाच महिलेच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होणार। अशाच महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेऊ शकतात। आता जर तुमच्याकडे देखील पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल, जर तुमच्या घरातील गॅस हे तुमच्या नावावरती म्हणजेच की महिलेच्या नावावरती असेल आणि तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या गावातील एखाद्या CSC सेंटरवरती किंवा ई सेवा केंद्रावरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी ज्याप्रमाणे अर्ज केला तर साहजिकच त्याचप्रमाणे तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करायचा आहे। तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज केला
आणि त्या ठिकाणी तुम्ही अन्नपूर्णा योजनेच्या सर्व निकषामध्ये बसताल तर तुम्हाला पात्र केले जाईल आणि तुम्हाला देखील या ठिकाणी 830 रुपयांचा लाभ दिला जाईल। तसेच अजून या ठिकाणी अजून माहितीसाठी तुम्ही तुमच्या परिसरातील एखाद्या गॅस एजन्सीमध्ये देखील जाऊन संपर्क साधू शकता। म्हणजेच की जर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज केला, तुम्ही योजनेसाठी पात्र ठरला, तर मग तुम्हाला एका वर्षामध्ये 3 हप्ते दिले जातील। प्रति हप्ता 830 रुपयांचा असेल, म्हणजेच की 3 हप्त्यांचे एका वर्षामध्ये 2490 रुपये अशी रक्कम तुमच्या खात्यावरती जमा केली जाईल। आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे देखील तुम्हाला समजलं असेल। आता 830 रुपयांचा हप्ता देखील या ठिकाणी लवकर जमा होणार आहे। जर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्ही अर्ज करून या ठिकाणी लाभ घेऊ शकता। आणि लाडकी बहीण योजनेचा जर विचार केला तर लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा होत आहे आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता, एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता साधारणतः 15 एप्रिलपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे। हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आता या चॅनलच्या माध्यमातून सरकारकडे आपली एक विनंती आहे की सरकारने प्रत्येक हप्ता वेळेच्या वेळी देणं अत्यंत आवश्यक आहे। कारण की आतापर्यंत जर बघायला गेलं तर प्रत्येक हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारला या ठिकाणी विलंब होत आहे। आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये द्यायला पाहिजे होता, तर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील वाटप करण्यासाठी साधारणतः 1 ते 1.5 महिन्यांचा विलंब झाला आहे। सरकारने लाडक्या बहिणींकडे थोडेफार लक्ष द्यायला पाहिजे आणि लाडक्या बहिणींसाठी सरकार तर या ठिकाणी म्हणजेच की प्रयत्न करत असले तरी सरकारने लाडकी बहीण योजनेचे हप्ते वेळेच्या वेळी देणं अत्यंत आवश्यक आहे। तर लाडक्या बहिणींनो, अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, बातम्यांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील कोणतीही महत्त्वाची अपडेट किंवा माहिती समोर आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल। तसेच इतर लाडक्या बहिणींना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती समजेल। त्याचबरोबर ज्या बहिणींकडून EKYC करताना चुका झाल्या होत्या तर अशा बहिणींसाठी सरकारने महत्त्वाची घोषणा केलेली आहे। EKYC मधील चुका दुरुस्त करण्यासाठी 31 मार्च पर्यंत संधी आहे। जर तुमच्याकडून देखील कदाचित EKYC करताना चूक झाली असेल तर EKYC मधील चुका दुरुस्त करून EKYC पूर्ण करणे आवश्यक आहे। कारण की EKYC पूर्ण असेल तरच खात्यावरती पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। तर लाडक्या बहिणींनो, भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।